नमस्कार. रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराज या विशेष मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इतिहास तज्ञ प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करते. मला वाटतं की इतकी सुंदर माहिती, इतका प्रचंड अभ्यास त्यांच्या प्रभावी अशा शब्दातून ऐकताना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुन्हा परत जागृत होतोय आणि आपण तो अनुभवत आहोत. ही खरोखरच अतिशय सुंदर गोष्ट आहे. छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या पराक्रमाचं वर्णन करताना शब्द सुद्धा कमी पडावे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. खरोखरच अगदी एकमेव द्वितीय असं म्हणावं असं शंभू राजांच्या चरित्र सर आपण उलगडत आहात. आणि आता आपण मुघलांशी त्यांनी जो लढा दिला त्याच्या संदर्भात आम्हाला सांगितलं, पोर्तुगीजांशी लढा देतानाचा त्यांच्या पराक्रमाचं वर्णन केलं. आता जरा सर आदिलशहा आणि कुतुबशहा यांच्याबरोबर संभाजी महाराजांनी कसा संघर्ष केला किंवा त्यांचे संबंध कसे होते या संदर्भात थोडी माहिती द्या. हा, खरं तर औरंगजेबाचा हेतू तोच होता की मराठ्यांचं राज्य आधी जिंकून घ्यायचं आणि मराठ्यांचं राज्य जिंकून झालं की मग कुतुबशाही आणि आदिलशाही ही दोन्ही राज्य जिंकून घ्यायची. परंतु जवळजवळ 4-5 वर्षाच्या संघर्षानंतर मराठ्यांच्या राज्यातील काहीही त्याच्या हाती आलं नाही. तेव्हा निराश झालेल्या औरंगजेबाने मराठ्यांचा विचार काही काळ बाजूला ठेवला आणि त्याने आदिलशाहीवर आक्रमण केलं. खरं तर छत्रपती संभाजी महाराजांनी आदिलशाही असेल कुतुबशाही असेल या दोन्हीही शाह्यांना आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. म्हणजे संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा, युद्धनीतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आक्रमण हेच खरं संरक्षण आणि युद्ध क्षेत्रामध्ये आक्रमकता हे संभाजी महाराजांच्या युद्धनीतीचं एक महत्वाचं हे आहे. म्हणजे त्यांच्या यशाचं ते गमक आहे. आदिलशहाला ससैन्य मदत तर त्यांनी केलीच केली, परंतु त्याबरोबर मोगली फौजा या इतरत्र जाव्यात म्हणून मोगली राज्यामध्ये मराठी सैन्य घुसवलं आणि हे सैन्य खूप दूरपर्यंत मोगली राज्यामध्ये गेलेलं होतं आणि याचा पाठलाग करायला गेलेलं जवळपास 75,000चं मोगली सैन्य कायमचं तिकडे अडकून पडलेलं होतं. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे धोरण अवलंबलं होतं की दक्षिणेतल्या सगळ्या शाखा हे एकत्र याव्यात आणि त्यांनी मुघलांच्या विरोधामध्ये संघर्ष करावा, तेच धोरण संभाजी महाराज निश्चित संभाजी महाराजांनी तेच धोरण नेलं पुढं. आणि त्यांनी काय केलं, आदिलशाही, कुतुबशाही आणि कर्नाटकातील जे काही पाळेगार होते, नायक होते, या सगळ्यांचं मिळून स्वराज्यासह एक संधान बांधून एक समेट घडवून आघाडी तयार करायची आणि त्या माध्यमातून मोगलांना शह द्यायचा ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून आदिलशहाला सर्वतोपरी मदत त्यांनी केलेली आहे. खरं तर कुतुबशहाच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर ती स्थिती होती. मुअज्जमने जेव्हा आक्रमण केलं कुतुबशाहीवर, आदिलशहाच्या बाबतीमध्ये आपण बघतो की 3 महिने औरंगजेबाने आदिलशाहीला वेढा दिला, म्हणजे विजापूरला वेढा दिला आणि 3 महिन्याच्या वेढ्यानंतर आदिलशाही जिंकून घेतली. जवळजवळ 1686च्या दरम्यान ही घटना घडून आली. आणि 87 मध्ये आदिलशाही जिंकल्यानंतर त्याने कुतुबशाहीला वेढा दिला. आता कुतुबशाहीच्या गोवळकोंड्याला वेढा देण्याच्या पूर्वी आधी त्याने मुअज्जमला कुतुबशहावर पाठवलेलं होतं. त्या कुतुबशहावर विरुद्ध मुअज्जमने खूप मोठी युद्ध आघाडी उघडली, कुतुबशहाचा पराभव केला आणि तिथे कुतुबशाहीमध्ये यादवी निर्माण झाली. या यादवीमध्ये अक्कण्णा आणि मादण्णा हे कुतुबशहाचे अतिशय पराक्रमी अशा प्रकारचे 2 हिंदू सरदार होते. एक प्रधान होता, एक सेनापती होता. या दोघांचाही खून या यादवीत घडून आला. त्यामुळे कुतुबशाहीची बाजू लंगडी झाली. संभाजी राजांनी ससैन्य मदत जरी केलेली असली, सगळ्या प्रकारची मदत जरी कुतुबशहाला केलेली असली, तरी ज्या वेळेला औरंगजेबाने कुतुबशहावर आक्रमण केलं, एकतर हे दोन्ही बंधू ठार झालेले आहेत आणि कुतुबशहाचे सेनापती स्वतःच जाऊन औरंगजेबाला मिळाले. परिणामी कुतुबशहाला आपलं राज्य वाचविणं शक्य झालं नाही. म्हणजे पहा, 3 महिन्यामध्ये शंभू राजांच्या राज्यापेक्षा मोठी असलेली आदिलशाही औरंगजेब नष्ट करतो. त्यानंतर काहीच काळामध्ये कुतुबशाही नष्ट करतो आणि इथे 5 वर्ष लढून त्याच्या हाती काही आलेलं नाही. म्हणजे आदिलशाही आणि कुतुबशाही ही टिकाव धरावी, टिकून राहावी यासाठी शंभू राजांनी खूप प्रयत्न केले. परंतु कुतुबशाहीमध्ये अंतर्गत यादवी झाली आणि आदिलशाहीमध्ये
पाहिलं तर औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याच्या रेट्यापुढे आदिलशाही टिकाव धरू शकली नाही आणि दक्षिणेतील ही मराठी राज्यापेक्षा खूप जुनी असलेली, प्रादेशिक दृष्ट्या विस्तृत असलेली, सैन्य सामग्री अधिक असलेली ही दोन्ही राज्य ही नष्ट झालेली आपल्याला बघायला मिळतात. सर, एकंदर कर्नाटकच्या बाबतीमध्ये शंभूराजांचं योगदान काय? खूप महत्वपूर्ण आहे. कारण कर्नाटक हे राज्य, कर्नाटकातील मराठ्यांचं राज्य हे या स्वातंत्र्य युद्धाच्या काळामध्ये मराठ्यांना पैसा पुरविणारं एक मोठं साधन बनलेलं आहे. हरजी महाडिक हे संभाजीराजांचे मेहुणे हे कर्नाटकाच्या राज्याचे प्रमुख होते, त्या प्रांताचे प्रमुख होते. हरजी महाडिकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य विस्तार केला आणि तिथून प्रचंड संपत्तीही पैदा केली, ती स्वराज्यात पाठवून दिली. खुद्द संभाजीराजांनी 2 वेळेला कर्नाटकावर मोहिमा काढल्या. म्हणजे पहा, औरंगजेब आलाय, एवढं मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर आक्रमण केलेलं आहे, चारी बाजूनी मोगली सैन्याचा वेढा आहे. असं असताना कर्नाटकाच्या मोहिमेवर 2 वेळेला संभाजीराजे गेलेले आहेत. एक तर 1682 साली, त्यावेळेला त्यांनी म्हैसूरच्या चिक्कदेवरायावर आक्रमण केलं आणि त्याच्यावर मोठी खंडणी लादली आणि खंडणी लादून ते स्वराज्यामध्ये परत आले. परंतु चिक्कदेवरायाने ठरलेली खंडणी दिली नाही, म्हणून 1686 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी चिक्कदेवरायावर म्हैसूरच्या राज्यावर आक्रमण केलं आणि श्रीरंगपट्टणवर खूप मोठा हल्ला हा संभाजीराजांनी केलेला होता आणि म्हैसूरचं राज्य नष्ट होणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु औरंगजेबाने आदिलशाही जिंकून घेतली, कुतुबशाही तो जिंकत आलेला होता आणि पुन्हा एकदा मराठी राज्यावर चहूबाजूंनी मोगलांची आक्रमण सुरू होणार होती. त्यामुळे ही मोहीम संभाजीराजाला सोडून द्यावी लागली, अन्यथा म्हैसूरचं राज्य सुद्धा मराठ्यांच्या राज्यामध्ये समाविष्ट झालं असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी जिंकण्याच्या अवधीत आलेल्या मोहिमा संभाजी महाराजांना अर्ध्यावरती सोडाव्या लागतात. म्हणजे पोर्तुगीजांच्या बाबतीत सुद्धा तेच. होय होय, खरंय खरंय. याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, आपलं घर आधी सांभाळलं पाहिजे, स्वराज्य सांभाळलं पाहिजे, इतर गोष्टी नंतर न करता येतील त्या त्यांनी केल्या. अन्यथा मी म्हैसूर जिंकूनच घेतो, मी पोर्तुगीजांना जिंकतो तेव्हाच इकडे परत येतो असं म्हणत बसले असते तर स्वराज्य संकटात सापडलं असतं. राजाने आधी आपल्या राज्यावर लक्ष दिलं पाहिजे, राज्यातील रयतेच्या संरक्षणाकरता लक्ष दिलं पाहिजे. हे काम संभाजीराजांनी खूप मोठ्या प्रमाणावर राजा म्हणून असणाऱ्या कर्तव्याचं पालन करताना केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सर, एकंदर सिद्धींच्या संदर्भात कोणतं धोरण संभाजी महाराजांनी अवलंबलं? खरं तर सिद्धी हा मराठ्यांच्या घशामध्ये अडकलेला काटा म्हणावा असा तो शेवटपर्यंत अडकला. शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज खरंय खरंय शिवाजी महाराजांनी अनेक वेळेला प्रयत्न केलेले होते. आता सिद्ध्याने जो आदिलशहाचा चाकर होता, परंतु ज्या वेळेला औरंगजेब मोठं सैन्य घेऊन स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा त्याने आदिलशाहीची चाकरी सोडली आणि तो मोगलांच्या चाकरीमध्ये गेला. आणि मोगलांच्या चाकरीमध्ये गेल्यानंतर त्यांनी मराठी राज्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. तेव्हा संभाजी राजांनी दंडराजापुरीला वेढा दिला. समुद्रामधून आणि समुद्राच्या बाहेरून टेकडीवरून तोफा लावून त्यांनी जंजिऱ्यावर प्रचंड मोठा तोफांचा मारा केला आणि त्या माऱ्याने जंजिरा पडणार, जंजिराचे बुरुज ढासळले बाहेरचे आणि आता जंजिरा पडणार अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. खरं तर सागरी हल्ल्यातून आपण जंजिरा जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर संभाजी महाराजांनी खाडीमध्ये भराव टाकून, म्हणजे लाकडं माती वगैरे असं टाकून भराव टाकून सेतू उभा करण्याचा आणि डायरेक्ट जंजिऱ्याला भिडण्याचा प्रयत्न देखील केलेला होता. एक खरं तर अभिनव अशा प्रकारचा आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं विलक्षण अशा प्रकारचं हे धाडस आहे, हे कर्तृत्वही विलक्षण आहे. आणि भराव टाकून खाडीमधून प्रत्यक्ष जंजिऱ्यावर आक्रमण करावं, तिथे जाऊन आणि जंजिरा जिंकून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्याच्याही पूर्वी एक प्रयत्न संभाजीराजांनी केलेला होता की आपल्या कोंडाजी फर्जंद नावाच्या एका सेवकाला त्यांनी किल्ल्यामध्ये पाठवलेलं होतं आणि ते पाठवताना संभाजीराजाशी त्याचा बेबनाव झालेला आहे असं दाखवून तो किल्ल्यामध्ये पोहोचलेला होता. आणि त्यानंतर काही आपले सरदार, काही माणसं आपली त्यांनी किल्ल्यामध्ये पाठवलेली होती. परंतु एका दासीमुळे हा कट उघडकीस आला आणि
चा जंजिरा घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो फोल ठरला. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा प्रचंड मोठा हल्ला करून सिद्धी आता नरमणार, सिद्धी आता आपल्या हाती येणार, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्याच वेळेला औरंगजेबाने प्रचंड मोठं सैन्य देऊन हसन खानाला कोकणाच्या मोहिमेवर पाठवलं आणि त्याला तोंड देण्यासाठी ही मोहीम आपल्या दुसऱ्या सेवकाच्या हाती, सेनापतीच्या हाती सोपवून संभाजी राजांना माघार घ्यावी लागली. जर आणखी काही काळ संभाजी महाराजांना मिळाला असता तर जंजिरा हा मराठ्यांच्या ताब्यात असता आणि स्वातंत्र्यानंतर जंजिरा स्वतंत्र करून स्वराज्यात म्हणजे स्वतंत्र देशामध्ये भारतामध्ये जोडण्यासाठी जे प्रयत्न झाले ते करायची आवश्यकता भासली नसती. म्हणजे अगदी आरमाराच्या बाबतीत वगैरे जी दूरदृष्टी शिवाजी महाराजांनी दाखवलेली होती पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये, सिद्धींच्या विरोधामध्ये, तेच दूरदृष्टीचं धोरण संभाजी महाराजांनी पुढे नेले. नक्की नक्की नक्की. सर, आज सुद्धा आपल्या मुलांना इंग्रजी विषय हा खूप अवघड वाटतो आणि त्यात सुद्धा इंग्रजी लिहिणं किंवा वाचणं सोपं वाटतं, पण इंग्रजी बोलणं अवघड वाटतं. परंतु शेकडो वर्षांच्या पूर्वी हेनरी ऑक्झेंडन असं लिहून ठेवतो की संभाजी महाराज हे उत्तम इंग्रजी बोलू शकतात. खरंय खरंय. म्हणजे संभाजी महाराजांना मराठी तर यायचीच, पण त्यासोबत उर्दू असेल, प्राकृत असेल, संस्कृत असेल, अशा 12 पेक्षाही जास्त भाषा त्यांना येत. म्हणजे खरं पाहता बहुभाषा कोविद होते ते. तर मग नक्की इंग्रजांच्या संदर्भातलं जे धोरण, म्हणजे इंग्रजांचा स्वराज्यालाच नव्हे तर या देशाला धोका आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. त्यामुळे मग राजापूरच्या वखारीच्या बाबतीत वगैरे त्यांनी कडक धोरण अवलंबलं. संभाजी महाराजांनी इंग्रजांच्या या संकटाशी कसा मुकाबला केला? इंग्रजांच्या बाबतीमध्ये खांदेरीचे जे युद्ध शिवाजी महाराजांच्या काळात झालं, त्या खांदेरीच्या युद्धामधून इंग्रजांनी धडा घेतला आणि कोणत्याही बाबतीमध्ये घाई गडबडीने, घिसाडघाई ज्याला आपण म्हणतो तसं घाई गडबडीने आपण कुठल्याही निर्णयाप्रत जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. आणि म्हणून 1685 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये इंग्रजांनी तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे ना मोगलांच्या बाजूला जा ना संभाजीच्या बाजूला जा. आणि त्यातही जेव्हा संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची अतिशय हालत खराब केली त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपण संभाजी महाराजांच्या विरोधात जायचं नाही, तर संभाजी महाराजांशी आपण सामंजस्य ठेवायचं. आणि ही भूमिका त्यांनी कायम घेतलेली दिसते. आता त्यामध्येही दुसरी गोष्ट आपण बघतो की संभाजी महाराजांनी इंग्रजांना ताकीद दिलेली आहे की तुम्ही सिद्ध्यांना आश्रय द्यायचा नाही. कारण सिद्धी 3 ठिकाणी राहिले, दंडराजापुरी, त्याचबरोबर मुंबई आणि सुरत या ठिकाणी. पावसाळ्याच्या काळामध्ये ते मुंबईच्या बेटामध्ये ते तिथे आश्रयाला जात असत. तर सिद्ध्यांना आश्रय द्यायचा नाही हे संभाजी महाराजांनी इंग्रजांना बजावून सांगितलं. आणि ते बजावून सांगितल्यामुळे संभाजी महाराजांच्या बाबतीत विरोध न स्वीकारता त्यांनी सिद्ध्यांना आश्रय देणं बंद केलं. सिद्ध्यांना आश्रय देणं बंद केल्या कारणामुळे सिद्ध्यांचा कोकण किनारपट्टीला होणारा जो त्रास होता तो संभाजी महाराजांचं निधन होईपर्यंत, मृत्यू होईपर्यंत तो फारसा झालेला नाही असं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे इंग्रजांची सावधगिरीची भूमिका आणि शक्यतो संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये विरोध घ्यायचा नाही अशा प्रकारची भूमिका इंग्रजांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि शंभू राजांनी तितकी जरबच इंग्रजांना बसवलेली होती निश्चित निश्चित की विरोध करण्याचं धाडस इंग्रज शेवटपर्यंत करू शकले नाहीत. खरं खरं. सर, जेव्हा जेव्हा संभाजी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख येतो तेव्हा तेव्हा त्यांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाईंचा उल्लेख हा आपल्याला नक्कीच करावा लागतो. शृंगारपूरची लेक तिचा शृंगार होता जिजाऊच्या संस्काराचा. शृंगारपूरची लेक तिचा शृंगार होता जिजाऊच्या संस्काराचा. शिवस्नुषाती शोभून दिसते सांभारी अंगार शंभुरुद्राचा. जसं सामर्थ्य वाचून शौर्य नाही, शौर्य वाचून पराक्रम नाही, पराक्रमा वाचून वैभव नाही, तसंच कदाचित येसू शिवाय संभाजी नाही. खरंय खरं. त्यामुळे म्हणजे असे संभाजी महाराज की जे एकीकडे शत्रूच्या विरोधामध्ये वार करताना ते जीवाची पर्वा करत नाही, ते एकाच वेळेला इतक्या आघाड्यांवरती लढत आहेत. मग एक पराक्रमी योद्धा म्हणून इतके रणधुरंधर असणारे संभाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूला कवी म्हणून तितकेच हळवे असणारे संभाजी महाराज एक पती म्हणून कसे होते हे आपण आम्हाला सांगाल का? खर तर मराठ्यांच्या एकूण इतिहासामध्ये 3 स्त्रियांनी खूप मोठं अशा प्रकारचं योगदान मराठ्यांच्या राज्याच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. एक तर राजमाता जिजाऊ ज्यांचा प्रचंड प्रभाव हा स्वराज्याच्या एकूण राजकारणावर होता. दुसऱ्या महाराणी येसूबाई आणि तिसऱ्या महाराणी ताराबाई. या 3 स्त्रियांनी इतिहासात जे योगदान दिलेलं आहे ते अमूल्य अशा प्रकारचं आहे.
आता येसुबाईंच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांचा विवाह संभाजीराजांशी 1664-65 दरम्यान झालेला. पिलाजी शिर्केंच्या त्या कन्या आणि जीवबाई हे त्यांचं नाव. जीवबाई हे माहेरचं नाव. त्यांना राजाऊ असंही म्हटलं. हा ज्या वेळेला लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या जेव्हा इकडे भोसले घराण्याच्या सून झाल्या त्यावेळेला येसुबाई उर्फ राजसबाई असं त्यांचं नाव ठेवलेलं आपणास पाहावयास मिळतं. महाराणी येसुबाई एकतर जिजाऊंच्या संस्कारात वाढलेल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, त्यांचं राजकारण, त्यांचं धोरण अतिशय जवळून येसुबाईंनी बघितलेलं होतं. आणि म्हणून आपण जसं म्हणतो की प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, संभाजी महाराजांसारख्या एका पराक्रमी पुरुषाच्या पाठीमागे येसुबाई होत्या हे आपल्याला दिसून येतं. संभाजी राजांनी कुल एक्तियारी ही येसुबाईंना दिलेली होती. म्हणजे जेव्हा संभाजी महाराज रायगडावर नसत तेव्हा रायगडावरून राज्य करण्याचा अधिकार, म्हणजे पहा, आपल्या पत्नीला राज्याचा गाडा चालविण्याचा अधिकार, पूर्ण राज्यकारभार चालविण्याचा अधिकार हा संभाजी राजांनी दिलेला होता. येसुबाई या राज्यकारभार करीत असताना जो शिक्का वापरत असत, श्री सखी राज्ञी जयती, हा येसुबाईंचा शिक्का आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वेळोवेळी त्यांना योग्य तो सल्ला देण्याचं काम पण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला बंड झालं संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये, कटकारस्थानी झाली, प्रधानांना पकडण्यात आलं, तर त्या प्रधानांना सोडावं आणि राज्यकारभारामध्ये सामील करून घ्यावं हा सल्ला देखील येसुबाईंनी दिलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण पाहतो की संपूर्ण संघर्षामध्ये संभाजी महाराजांच्या त्या राहिलेल्या आपणास पाहावयास मिळेल. म्हणजे सावलीप्रमाणे त्यांनी साथ दिलेली आहे. आणि ज्या वेळेला संभाजी महाराज पकडले गेले आणि संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर रायगडावर हाहाकार उडाला. राजा पकडला गेला, छत्रपती पकडले गेले, आता काय होणार? राजाचं सिंहासन रिकाम आहे. या वेळेला महाराणी म्हणून आपल्या पुत्राला गादीवर बसविण्याचं काम हे येसुबाई करू शकत होत्या, परंतु त्यांनी तसं केलं नाही. म्हणजे तिथे ही शिवबाची सून, शंभूराजांची पत्नी, स्वराज्य कार्याकरता किती मोठा त्याग करते, या त्यागाकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की किती मोठं कार्य, किती मोठं व्यक्तिमत्व हे येसुबाईंचं आहे. त्यांनी आपल्या बालशाहूला गादीवर बसविलं नाही. राजघराण्यामध्ये यादवी निर्माण होऊ नये इतकंच नाही तर मराठा मंडळ, सरदार सगळे एकत्रित राहिले पाहिजेत, म्हणून त्यांनी सर्वप्रथम आपल्या मुलाला गादीवर बसविण्याच्या ऐवजी राजारामाला गादीवर बसविण्याचा निर्णय घेतला. राजारामाचं मंचकारोहण केलं. आणि राजारामाचं नुसतं मंचकारोहण केलं नाही तर मोगलांशी लढण्याचे, आपला पती पकडला गेलेला आहे, जिवंत परत येईल की नाही माहित नाही, तो मारला जाण्याची शक्यता आहे, अशा सगळ्या शक्यता असताना देखील आपल्या दिराला गादीवर बसून मोगलांशी लढण्याची व्यूहनीती, राजकीय जिला आपण लष्करी व्यूहनीती म्हणतो, ती येसुबाई आखते आणि सांगते की शाहूसह मी रायगडावर राहते, तुम्ही किल्ल्यातून बाहेर पडावं. राजारामाने किल्ल्यातून बाहेर पडावं आणि किल्ल्यातून बाहेर पडून त्यांनी मोगलांशी लढा द्यावा. म्हणजे अगदी स्वतःचा जीव गेला तरी चालेल, परंतु हे रयतेचं स्वराज्य टिकलं पाहिजे याकरिता ते छत्रपती राजाराम महाराजांना बाहेर पाठवतायत. मग राजाराम महाराज प्रतापगडी जातात, तिथून पन्हाळगडी जातात. मोगली सैन्य पाठीमागे लागलेलं आहे, त्यामुळे त्यांना कर्नाटकात जावं लागतं. कर्नाटकात जाताना तुंगभद्रेच्या किनारी राजाराम महाराज पकडले गेले अशा प्रकारची एक अफवा पसरते आणि त्या अफवेने रायगडावर असलेल्या लोकांचं मनोबल खच्ची होतं. आणि जुल्फिकार खान जो रायगडाला वेढा देऊन बसलेला आहे, आता राजाराम ही पकडले गेलेले आहेत, अधिक काळ रायगड लढणार नाही, मोगलांच्या केव्हा ना केव्हा ताब्यात जाणार आहे, हे लक्षात आल्यानंतर येसुबाई सन्मान्य तोडगा करायचा म्हणून जीविताची
अब्रूची हमी घेऊन जुल्फिकार खानाच्या ताब्यात रायगड देतात. आता त्यावेळेला स्वतः येसूबाई, बालशाहू, शिवाजी महाराजांच्या पत्नी सकवारबाई आणि राजकुटुंबातील आणखी काही सदस्य व दासदासी हे मोगलांच्या ताब्यामध्ये जातात. त्यानंतरच्या काळामध्ये औरंगजेब त्यांना आपल्या बाजूलाच म्हणजे आपल्या तंबूच्या भोवतीच्या तंबूमध्येच त्यांना ठेवतो आणि शाहू महाराजांना सप्त हजारी मनसबदारी देतो. आता शाहू राजांना सप्त हजारी मनसबदारी दिल्यानंतर तिथे सुद्धा तो कारभार येसूबाईच बघतायत आणि तो कारभार बघत असताना येसूबाई वालिदाई शाहू राजा हा शिक्का त्यावेळेला त्यांनी वापरलेला आहे आणि त्या जहागिरीचा कारभार बघतायत. परंतु एकूणच सातत्याने होणाऱ्या लढाया त्यामुळे तिथे प्रत्यक्ष राजाकडेच म्हणजे औरंगजेब बादशहाकडेच पैसा नाही वगैरे अशा प्रकारची परिस्थिती. मग अशा वेळेला अनेकदा वेगवेगळी कर्ज त्यांनी काढलेली आहेत आपल्या कुटुंबाचा हे चालवण्यासाठी आणि पैसा मिळत नाही. तेव्हा चिंचवडच्या मोरया गोसावीच्या देवस्थानाच्या तिथल्या जे कोण प्रमुख असतील त्याला त्यांनी पत्र लिहिलेलं आहे की आता सध्या परिस्थिती खूप हालाकीची आहे, चालवणं सुद्धा दैनंदिन व्यवहार कठीण झालेला आहे, काही पैशाची मदत तुम्ही करता का आम्हाला म्हणून. म्हणजे देवस्थानला शिवरायांनी आणि संभाजी महाराजांनी मदत केलेली नाही, अजूनही करतायत, राज्य करतच आहे, परंतु त्यांना मदत मागावी इतकी परिस्थिती येसूबाईंवर आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पुढे जाऊन औरंगजेब 1707 मध्ये निधन पावतो आणि औरंगजेब निधन पावल्यानंतर त्याचा मुलगा आझमशाह जो खानदेशामध्ये असतो तो नगरला येतो आणि नगरला येऊन तिथल्या सगळ्या सैन्याचा ताबा घेतो आणि स्वतःला बादशाह म्हणून घोषित करतो. आणि बादशाह म्हणून घोषित केल्यानंतर तो उत्तरेकडे निघून जातो. पण उत्तरेकडे निघून जात असताना हे मराठा राजबंदी जे सगळे आहेत त्यांना सोबत घेऊन जातो आणि मग त्याला कोणीतरी सल्ला देतं की दक्षिणेकडे शांतता जर निर्माण व्हायची असेल, राहायची असेल तर शाहूला आपण कैदेतून मुक्त करावं. आणि मग तो काय करतो, शाहू राजांना कैदेतून मुक्त करतो. शाहू राजा मग महाराष्ट्रात येतात आणि साताऱ्याची गादी ते निर्माण करतात. ताराबाई कोल्हापूरची गादी निर्माण करतात. 2 गाद्या निर्माण होतात. परंतु त्यानंतर देखील येसूबाई या मोगलांच्या कैदेमध्ये आहेत. म्हणजे शाहू महाराजांना सोडल्यानंतर सुद्धा येसूबाईंची मुक्तता होत नाही. येसूबाईंची मुक्तता होत नाही. येसूबाई मोगलांच्याच कैदेत राहतात आणि दिल्लीमध्ये त्यांना कैद करून ठेवण्यात येतं. पुढे जाऊन फरुखसियर हा बादशहा ज्या वेळेला मोगलांचा बनतो त्यावेळेला दक्षिणेकडचा त्याचा जो सुभेदार आहे सय्यद, हसन सय्यद, या बरोबर त्याचं वितुष्ट येतं आणि मग हसन सय्यदला फरुखसियरला धडा शिकवायचा आणि मग तो काय करतो, शाहू महाराजांची संधान बांधतो आणि शाहू महाराजांची संधान बांधून बादशहाला धडा शिकवायचा ठरवतो. शाहू महाराजांचा त्यांचा करार होतो, चौथ व सरदेशमुखीची वतनं आणि मराठा राजबंद्यांची मुक्तता तुम्ही करणार असाल तर मी सैन्य देऊन मराठी सैन्य तुमच्या सोबत पाठवतो मोगल बादशहाला धडा शिकवायला. आणि मग त्यानंतर बाळाजी विश्वनाथ आणि सेनापती दाभाडे या दोघांना या सय्यद बरोबर संभाजी शाहूराजे पाठवतात. तिथे जाऊन फरुखसियरला ते धडा शिकवतात, फरुखसियरला पदच्युत करतात. सय्यद बंधू आपल्याला हवा तो बादशाह नेमतात आणि त्याच्याकडून चौथ सरदेशमुखीची वतनं सनदा ज्या आहेत, 14 सरदेशमुखीच्या सनदा या मराठ्यांना मिळतात आणि त्याबरोबरच महाराणी येसूबाई या कैदेतून मुक्त होतात. 30 वर्ष मोगलांच्या कैदेत, त्यातली 12 वर्ष महाराष्ट्राबाहेर दिल्लीत मोगलांच्या राजधानीमध्ये ही येसूबाईने घालवलेली आहेत. मराठ्यांचं राज्य वाचलं पाहिजे या एका कारणासाठी. रामाबरोबर सीतेला 14 वर्षाचा वनवास सोसावा लागला. पांडवांच्या बरोबर द्रौपदीला 12 वर्षांचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास सोसावा लागला. परंतु आपला पती सोबत सुद्धा नसताना त्याचं इतकं दुर्दैवी मरण झालेलं असताना स्वराज्य टिकावं म्हणून 30 वर्ष वनवास सोसणाऱ्या आणि तिथंही स्वतःचा स्वाभिमान, स्वतःची अब्रू, स्वतःचा सन्मान हा टिकवून ठेवणाऱ्या येसूबाईंना खरं तर मला वाटतं की महाराष्ट्राने म्हणावा तितका न्याय दिलेला नाही, खरंच दिलेला नाही. आणि आपण पाहतो की त्या जेव्हा सुटून येतात त्यावेळेला सुटून आल्यानंतर देखील इथे मराठ्यांच्या 2 घराण्यांमध्ये वाद चालू आहे, भांडणं चालू आहेत, लढाई चालू आहे. येसूबाईंनी इथं आल्यानंतर शाहू राजाला सांगून कोल्हापूरच्या गादीबरोबर असणारा जो काही संघर्ष होता तो संघर्ष मिटवलेला आहे. आपल्या घरामध्ये भांडणं नकोत म्हणून येसूबाई त्यानंतर सुद्धा या 2 मराठ्यांच्या घराण्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करतात आणि ते यशस्वी करतात. म्हणजे हे सगळं योगदान बघितलं किती मोठं काम आहे.
आणि खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या संस्काराचा वारसा येसूबाईंनी पुढे नेलेला आहे. खरंय 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 एकदम बरोबर. सर खरं तर आजकाल मैत्रीचे खूप प्रकार आहेत. म्हणजे कोणी फेसबुक फ्रेंड असतं, कोणी ट्विटर फ्रेंड असतं, कोणी ऑनलाईन फ्रेंड असतं. परंतु ह्या सगळ्यांच्या मध्ये बघा सर की स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणणारी तानाजींची आणि शिवरायांची मैत्री, किंवा मग अगदी मृत्यूच्या दारात सुद्धा मित्राच्या सोबत उभं राहणारी कवी कलशांची आणि शंभूराजांची मैत्री. पण इतकं असं असताना सुद्धा कवी कलश हे व्यक्तिमत्व मात्र संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये बऱ्याच वेळेला वादग्रस्त म्हणून सुद्धा चर्चिलं गेलेलं आहे. खरंय. तर खऱ्या अर्थानं कवी कलश आणि संभाजी महाराज यांच्यातलं नातं कसं होतं या संदर्भात थोडासा प्रकाश टाका. काफी खान सारखा मोगल इतिहासकार असं म्हणतो की कवी कलश हा संभाजी राजांचा एकनिष्ठ सेवक आहे. तो अतिशय राजनिष्ठ आहे. खर तर कवी कलशांची आणि संभाजी महाराजांची मैत्री होण्याचं कारण म्हणजे शृंगारपुरी ज्या वेळेला संभाजी राजांना ठेवण्यात आलं तेव्हा शाक्त पंथाच्या बरोबर एक जवळकीचं नातं संभाजी महाराजांचं निर्माण झालं. त्यानंतरच्या काळामध्ये स्थिती अशी झाली की जे सगळे आप्त स्वकीय होते ते सगळेच्या सगळेच द्रोह करणारे निघाले. विश्वास कोणावर ठेवायचा, विश्वास ठेवण्यायोग्य माणूसच राहिला नाही. त्यावेळेला मित्र म्हणून असलेला कवी कलश हा केवळ मित्र नाही तर जीवाभावाचा मित्र हा झालेला पाहावयास मिळतो. कवी कलशाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी नंतरच्या काळात सांगण्यात आल्या. कवी कलशामुळेच संभाजी राजांचं पतन झालं असंही सांगण्यात येतं. आणि हे सगळं सांगत असताना तसं म्हणण्याचं कारण काय आहे तर एक लक्षात घेतलं पाहिजे. कवी कलश हा कनोजी ब्राह्मण आहे, तंत्रविद्या पारंगत आहे, तो शाक्तपंथी आहे. आणि महाराष्ट्रातील वैदिक ब्राह्मणांना राज्यामध्ये शाक्तपंथीय तंत्रमंत्र जाणणाऱ्या तांत्रिक पंथीय या व्यक्तीचं महत्व वाढत चाललेलं आहे. ही गोष्ट कदापि खपणं शक्य नव्हतं. आणि म्हणून कवी कलशाच्या विरोधामध्ये सातत्याने नंतरच्या काळामध्ये लिखाण करणारे वैदिक ब्राह्मणच होते आणि त्यामुळे या शाक्तपंथीय असणाऱ्या कवी कलशाच्या विरोधामध्ये सातत्याने लिखाण झालेलं आहे. कवी कलशाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की त्यालाही कुले इख्तियारी आहे संभाजीराजांनी दिलेली. त्याबरोबरच छंदोगामात्य हे पद त्याला दिलेलं आहे. खरं तर छंदोगामात्य हे पद शिवाजी महाराजांनीच राज्याभिषेकाच्या वेळेला निर्माण केलेलं होतं, परंतु ते प्रधान मंडळातील नव्हतं. परंतु प्रधान मंडळात यावं असं वजन या पदाचं कवी कलशामुळे वाढलं. कवी कलशाने एकूणच संभाजी राजांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर पूर्णतः मृत्यूपर्यंत साथ दिलेली आहे. म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येतं की कवी कलशाने न्याय व्यवस्थेमध्ये लक्ष घातलेलं आहे, न्यायदान केलेलं आहे, त्याने प्रशासनाचा कारभार सांभाळलेला आहे. शिवाजी महाराजांच्या वतीने पोर्तुगीजांशी बोलणी करण्याचं काम कवी कलशाने केलेलं आहे, इंग्रजाशी बोलणी करण्याचं काम कवी कलशाने केलेलं आहे. संभाजी महाराजांनी अकबराला उत्तरेत पाठवण्याचा खूप प्रयत्न केला, म्हणजे 6-7 वेळेला त्याला उत्तरेत पाठवण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना मिर्झा राजा जयसिंगाचा जो पुत्र आहे रामसिंग याला संभाजी महाराजांनी पत्र लिहिलेले आहे, त्याच्याशी संधान बांधण्याचं काम हे त्यांनी कवी कलशावर सोपवलेलं होतं. आता ती पत्र जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की रामसिंगाला ते सांगतात की औरंगजेबाची ही दुष्ट धार्मिक नीती पाडून टाकण्यासाठी आणि हिंदू धर्मावर आलेलं बालंट हे जे आहे ते दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि अकबराला आपण सिंहासनावर बसवलं पाहिजे. मी इकडून काही सैन्य देऊन त्याला तिकडे पाठवतो आणि तू तिकडून राजपुतांच्या सैन्यासह त्याला पाठिंबा दे, म्हणजे अकबराला आपल्याला बादशाह बनवता येईल. परंतु दुर्दैवाने रामसिंगाने काही फारशी मदत केली नाही. परंतु रामसिंगाशी बोलणी करायची असो, पोर्तुगीजाशी बोलणी करायची असो, इंग्रजांशी बोलणी करायची असो, या प्रत्येक ठिकाणी कवी कलशाला आपला प्रतिनिधी म्हणून शिवाजी महाराजांनी पाठवलेला आहे. आणि यावरून आपल्या लक्षात येतं. आणि इतकंच नाही तर तो सैन्याचं नेतृत्वही करते. म्हणजे ज्यावेळेला रायगडाकडे मुस्लिम सुभेदार येतो त्यावेळेला त्याचा पराभव करण्याचं काम ही केलेलं आहे. शिर्क्यांच्या विरुद्ध लढण्यासाठीही तो गेलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आपणास पाहावयास मिळतात. आता इथे पॉंडेचेरीच्या फ्रेंच गव्हर्नराने एक नोंद केलेली आहे. तो असं म्हणतो की कवी कलशाचे वाढलेले प्रस्थ हे ब्राह्मणांना मान्य होणारे नव्हते. राजा आपल्याशी ज्या पद्धतीने वागतो आहे ते सहन होणारं नव्हतं आणि म्हणून तिथल्या ब्राह्मणांनी असं ठरवलं की आपण राजाचा वध
हा दुसऱ्याच्या हस्ते जर करविला तर आपल्याला त्याचा दोष कमी येईल. राजहत्येचा दोष म्हणजे कटाचा दोष आपल्यावर कमी येईल. आणि म्हणून ब्राह्मणांनी औरंगजेबाला त्याच्या सरदाराला मदत केली आणि त्यामुळेच संभाजी महाराज त्याच्या हाती सापडले असं त्यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नाही तर ज्या वेळेला संभाजी महाराज संगमेश्वरी सापडले त्यावेळेलाही कवी कलश बरोबर आहे. आणि मृत्यूच्या वेळेला प्रत्यक्ष औरंगजेबाच्या समोर उभं केल्यानंतरही तो समोर आहे. आणि तिथे गेल्यानंतरही तो राजाचं वर्णन करायला कमी करत नाही. तो म्हणतो की ज्या वेळेला औरंगजेब सिंहासन सोडून खाली येतो आणि ईश्वराचे आभार मानतो, अल्लाहचे आभार मानतो, त्यावेळेला तो म्हणतो की राजन तव तप तेज निहारके तखत तेजोत औरंग. तुझं तेज, तुझं तप आणि तेज पाहून औरंगजेबाने सिंहासन सोडलेलं आहे असं तो म्हणतो. म्हणजे इतकी काव्य वृत्ती त्याच्यामध्ये आहे. तो मोठा कवी आहे. कवी कलश याचा अर्थ कवींमधला जो कलश आहे, जो सर्वोच्च आहे, तो कवी कलश. आणि म्हणून कवी कलशांनी आयुष्यभर संभाजीराजांना खूप महत्वपूर्ण अशा प्रकारचे आता तुम्ही ज्या प्रसंगाचं वर्णन केलं सर, की एकीकडे म्हणजे अगदी विदूषकी पेहराव संभाजी महाराजांना घातलेला आहे, धिंड काढत त्यांची अनेक प्रकारचे हाल करत अंगावरची अनेक जखमा, साखळदंड बांधलेले, अशा अवस्थेमध्ये संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर उभं केल्यानंतर सुद्धा औरंगजेब ते तेज सहन करू शकत नाही आणि स्वतःचं सिंहासन सोडून तो उभा राहतो. आणि त्याही वेळेला संभाजी महाराजांचा बेदरकारपणा बघा, की ते आपल्या मित्राला म्हणतायत की क्यों कविराजिस प्रसंग पर कुछ सुनाएंगे आप, असं ते त्याही वेळेला फरमाईश करतायत. आणि त्यावेळेला जे कवी कलश म्हणतायत की यवन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लसत सिंदूर सम तुम खूब खेलो रणरंग जो रवि छवि देख कर खद्योत होई बदरंग त्यो तव तेज निहार कर तख्त त्यजो औरंग. याचा अर्थच असा की ज्याप्रमाणे रावणाच्या सभेमध्ये बंदी बनवून हनुमानाला उभं केलेलं होतं, तसा शंभूराजांना औरंग्याच्या सभेमध्ये उभं केलेलं आहे. ज्याप्रमाणे त्या बजरंगाच्या म्हणजे हनुमानाच्या मूर्तीवरती सिंदूर रंग असतो, त्याप्रमाणे तुमच्या अंगावरती रक्ताचा रंग आहे. आणि जसं सूर्याला बघितल्यानंतर काजव्याचा चेहरा पडतो, त्याप्रमाणे औरंग्याचा चेहरा निस्तेज झालेला आहे. आणि तुझं तेज बघून तो औरंग आपलं तख्त सोडून, आपलं सिंहासन सोडून उभं राहिला. म्हणजे मैत्री तीच असते जी मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते. म्हणजे सर बघा ना, म्हणजे एकीकडं आपल्या पत्नीला सखीचा दर्जा देणारे संभाजी महाराज, आपल्या मित्राला इतकं म्हणजे छंदोगामात ही पदवी देणारे संभाजी महाराज, म्हणजे एकीकडे शत्रूंच्या विरोधात प्रहार करणारे संभाजी महाराज आणि एक कवी म्हणून अतिशय हळवे असणारे संभाजी महाराज. म्हणजे एक अष्टपैलू म्हणा किंवा मला वाटतं की ते कमी पडतील विशेष इतकं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व तुम्ही आमच्या समोर उलगडून दाखवताय. पण त्याचबरोबर सर संभाजी महाराजांच्या जीवनमनामध्ये आणखीही एका व्यक्तीचं तितकंच महत्व आहे. त्यांच्या बाबतीत म्हटलं जातं खंबीर तोच हंबीर, असं म्हणणारे हंबीर मामा. अगदी प्रसंगी रक्ताचं नातं सोडून शिवरायांच्या रक्ताशी इमान पाळणारे हंबीररावजी मोहिते, त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा. खर तर तळेबीडचं हे मोहिते घराणं 3 पिढ्यांपासून भोसले घराण्याशी संबंधित होतं. प्रत्यक्षामध्ये शहाजी राजांच्या पत्नी तुकाऊ साहेब तुकाबाई या तळेबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या पट्टराणी सोयराबाई या हंबीररावांच्या भगिनी होत्या. आणि पुढच्या पिढीमध्ये हे देखील आपण पाहतो की मराठी राज्याचा सगळा कारभार आपल्या शिरावर घेऊन ज्यांनी औरंगजेबाला इथं मातीत लोळविलं त्या महाराणी ताराबाई या हंबीररावांच्या कन्या आहेत. आणि हे सगळं बघितलं तर स्वतः हंबीररावांनी खूप मोठा पराक्रम हा गाजवलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ज्या वेळेला प्रतापराव गुजरांचं निधन होतं आणि राज्याभिषेक होणार आहे अशी परिस्थिती आहे, त्यावेळेला हंसाजी मोहिते यांना शिवाजी महाराज हंबीरराव ही पदवी देतात. हंबीरराव ही पदवी आहे हंसाजी मोहितेंना दिलेली आणि हंसाजीचे हंबीरराव होतात. मग ते त्यांना पदवी देऊन सरसेनापती बनवलेला आहे. आणि मग त्यानंतर संभाजी राजांना ज्या वेळेला पकडायला मोरोपंत येतात, अण्णाजी दत्तो येतात, त्यावेळेला संभाजी राजांची बाजू योग्य आहे, न्याय आहे म्हणून आपल्या बहिणीची बाजू न घेता हंबीरराव
संभाजी महाराजांच्या पाठीशी उभे राहतात आणि संभाजी राजांना सिंहासनाधिष्ठित करतात। आता इतकंच नाही तर बुरहाणपूर लुटण्याची अतिशय पराक्रमी शौर्यवान अशा प्रकारची कृती ही हंबीररावांनी केलेली आहे। किंवा ज्या वेळेला आदिलशाहीच्या सीमेवर शहजाद्याला औरंगजेब ठेवतो आजमला, त्यावेळेला त्याला तिथून पळवून लावायचं काम त्यांनी केलेलं आहे। कोल्हापूरच्या प्रदेशामध्ये ज्या वेळेला एक शहजाद्याला पाठवतो औरंगजेब, तेव्हा त्याचा प्रचंड मोठा पराभव हे हंबीरराव करतात। म्हणजे जिथे पाहिल तिथे हंबीरराव सैन्याचं नेतृत्व करून जागोजागी अनेक मोगली सरदारांचा फज्जा उडवताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणून जोपर्यंत हंबीरराव हे जिवंत होते तोपर्यंत युद्ध आघाडीवर संभाजी महाराजांना कधीही कुठेही पराभवाला सामोरं जायची गरज भासलेली नाही। हंबीरराव यांनी मोठ्या प्रमाणावर मराठी राज्याची सेवा केली आणि हे सगळं करत असताना योग्य अशा प्रकारचा सल्ला मामा म्हणून त्यांनी संभाजी राजांना दिलेला देखील आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्यक्षामध्ये मात्र 1687 मध्ये मात्र वाईच्या लढाईमध्ये सर्जा खानाच्या बरोबर लढताना हंबीररावांचं निधन होतं आणि त्यामुळे एक प्रचंड मोठी पोकळी ही संभाजी राजांच्या आयुष्यामध्ये निर्माण होते। कारण लष्करी क्षेत्रामध्ये लष्करी आघाडीवर हंबीररावांनी 7 वर्ष सातत्याने लढा देऊन औरंगजेबाला धूळ चारलेली होती। त्याच्या अनेक मोठमोठ्या सेनापतींना धूळ चारली होती। औरंगजेबाची अनेक शहरं लुटलेली होती। परंतु दुर्दैवाने त्यांचं निधन होणं आणि त्याच वेळेला सगळीकडून मोगलांची आक्रमणं, कारण आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकली, आदिलशाहीचे सगळे सेनापती आणि सैन्य, कुतुबशाहीचे सगळे सेनापती आणि सैन्य हे सगळेच्या सगळे मोगलांच्या सैन्यामध्ये सामील झालेले आहेत। म्हणजे आधीचं असणारं मोगलांचं सैन्य सेनापती त्याच्यामध्ये अधिकची भर ही आदिलशाही सैन्य आणि सेनापतीची, कुतुबशाही सैन्य आणि सेनापतीची पडलेली आहे। आणि त्यामुळे आता त्यांचं सैन्य एकतर मनोबल वाढलेलं आहे, कारण आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकल्यामुळे जी एक निराशा 5 वर्ष लढून त्यांना आलेली होती ती निराशा गेलेली आहे आणि आता मात्र आपण मराठी राज्य जिंकू शकतो या नव्या उमेदाने ते आलेले आहेत। अशा काळामध्ये हंबीररावांचं जाणं हे निश्चितच मराठ्यांसाठी आणि शंभूराजांसाठी फार मोठ्या प्रमाणावर त्रासदायक किंवा पोकळी निर्माण करणारा होता। संभाजी महाराज हे अतिशय उत्तम योद्धे होते आपण आम्हाला सांगितलं, पण ते तितकेच उत्तम प्रशासक होते का? हो, खरंय। खरं तर शिवाजी महाराजांनी प्रशासनाची जी चौकट बसवली ती चौकट संभाजी महाराजांनी पुढे चालवलेली आपल्याला पाहायला मिळते। एक तर तो महत्वाचा भाग आहेच आहे, परंतु संभाजी महाराजांचा कालखंड प्रचंड युद्ध करण्यात गेलेला आहे आणि त्यामुळे या काळामध्ये राज्यामध्ये अराजक होतं की काय, अव्यवस्था होती की काय, अशा प्रकारची एक शंका मनामध्ये येण्याची शक्यता आहे। परंतु संभाजीराजे हे एक अत्यंत उत्तम प्रशासक होते। त्यांनी काही गोष्टी ज्या केल्या त्या आपल्या लक्षात येतील, म्हणजे पाहायला मिळेल। ज्या वेळेला संभाजी महाराज पकडले गेले संगमेश्वरी, त्यावेळेला मराठ्यांच्या सगळ्या किल्ल्यांवर मुबलक धनधान्य होतं, दारुगोळा होता, मराठ्यांचा खजिना भरलेला होता। म्हणजे सलग 9 वर्ष लढत असताना सुद्धा खजिना रिता झालेला नाही किंवा किल्ल्यावर असणारा दारुगोळा धान्य कमी झालेलं नाही। म्हणजे संभाजीराजांनी किल्ल्यावर धान्य आवश्यक इतकं राहिलं पाहिजे, दारुगोळा राहिला पाहिजे आणि त्याचबरोबर खजिनाही रिता नाही झाला पाहिजे, हे कटाक्षाने पाळलेलं होतं। इतकंच नाही तर त्या काळामध्ये संभाजी महाराजांनी काही नवीन किल्ले देखील बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात। अरे म्हणजे रात्रंदिवस लढतोय आणि रात्रंदिवस लढत असताना सुद्धा नवीन किल्ले बांधतायत, आरमार दुपटीने वाढवलेला आहे, कर्नाटकातलं राज्य दुपटीने वाढवलेलं आहे, सैन्य तिपटीने वाढवलेलं आहे। आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की रात्रंदिवस युद्ध करत असताना श्वास घ्यायला देखील फुरसत नाही, अशा काळामध्ये आरमार दुप्पट उगीच होतं का? खजिना रिकामा होत नाही असं कसं होतं? सगळ्या किल्ल्यांवर धान्य आणि मुबलक कसं काय आहे दारुगोळा? आणि कर्नाटकातलं राज्य दुपटीने वाढलेलं आहे, सैन्य तिपटीने वाढलेलं आहे। हे सगळं बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की संभाजी महाराजांनी राज्य शकट हाकत असताना कोठेही प्रशासनाची चौकट ही ढिली पडू दिलेली नाही। त्यांच्या कालखंडामध्ये निर्भयपणे न्यायदान केलं जात होतं, न्यायदानाच्या बाबतीमध्ये कुठेही ढिलाई आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। किंबहुना शिवाजी महाराजांनी बाटलेल्या म्हणजे जबरदस्तीने ज्यांना पाठवलेलं आहे
त्यांना हिंदू करून घेण्याचं म्हणजे हिंदू धर्मात परत घेण्याची जी एक भूमिका घेतलेली होती, ती नुसती भूमिका शंभूराजांनी घेतली नाही, तर एक स्वतंत्र विभाग त्यासाठी सुरू केला. म्हणजे हर्सुलच्या गंगाधर कुलकर्ण्याला ज्या वेळेला बाटवून मुसलमान बनवण्यात आलेलं होतं आणि त्याला पुन्हा स्वधर्मामध्ये परत यायचं होतं, तर संभाजी राजांनी त्याला स्वधर्मामध्ये परत घेतलेला आहे आणि एक स्वतंत्र विभाग तयार करून असे जे जबरदस्ती बलात्कारी ज्यांना पाठविलेला आहे अशा लोकांना पुन्हा स्वधर्मात येण्याचा मार्ग संभाजी महाराजांनी मोकळा करून दिलेला आहे. याच्याशिवाय आणखी एक गोष्ट केली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये गुलाम म्हणून लोकांना विकण्याची पद्धती होती, ती कमी व्हावी म्हणून शिवाजी महाराजांनी गुलामाच्या खरेदी विक्रीवर प्रचंड मोठा कर लादलेला होता. परंतु गुलामगिरी पूर्णतः बंद नव्हती. संभाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये गुलामगिरीच्या प्रथेला विरोध केला. इंग्रजांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या राज्यातून गुलाम बनविण्यासाठी अथवा ख्रिश्चन बनविण्यासाठी तुम्हाला लोक खरेदी करता येणार नाहीत, विकत घेता येणार नाहीत. म्हणजे गुलामगिरीच्या प्रथेला संभाजी महाराजांनी विरोध केलेला आपणास पाहावयास मिळतो. त्यानंतर आणखी एक, सतत युद्ध होत आहेत, सतत जाळपोळ होते आहे, शेतीचं नुकसान होत आहे वगैरे. शत्रू सैन्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुटुंबाची हानी झालेली आहे, म्हणजे घराची हानी झालेली असेल, शेतीची हानी झालेली असेल, तर ते नुकसान भरून देण्याची स्वतंत्र पद्धती संभाजीराजांनी सुरू केली. म्हणजे पहा की चहू बाजूने हल्ला होतोय, सगळीकडे गावं लुटली जात आहेत आणि ही लुटली गेल्यानंतर जनतेचा काय दोष? मग जनतेने उभं कसं राहायचं? तर त्यांना जे झालेलं नुकसान आहे त्याची नुकसान भरपाई ही संभाजीराजांनी दिलेली आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थानं कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचं काम ते करत होते. हा, त्याच्या पुढे जाऊन आपण बघतो की डिचोली आणि कुडाळ या ठिकाणी दारुगोळा तयार करण्याचे कारखाने संभाजी महाराजांनी सुरू केलेले आहेत. इतकंच नाही तर आपल्या कालावधीमध्ये त्यांनी आपल्या सरदाराला सांगितलेलं आहे का पत्र लिहून की चिंचवडच्या देवस्थानाला त्रास दिलाय तुम्ही, तो द्यायचा नाही. कुठल्याच देवस्थानाच्या बाबतीमध्ये ती भूमिका आहे. जर तसा त्रास तुम्ही दिलात तर राजा म्हणून मी तुम्हाला बिलकुल क्षमा करणार नाही, हे सांगतायत. म्हणजे कोल्हापूरचं मंदिर असेल, तुळजापूरचं मंदिर असेल, माहूरचं मंदिर असेल किंवा चिंचवडचं मोरया गोसावीचं देवस्थान असेल, समर्थांचं देवस्थान, कुठलीही मठ देवस्थानं हिंदूंची असू द्यात, त्यांना संरक्षण देण्याचं काम, त्यांच्या दिवाबत्तीचं सोय करण्याचं काम संभाजीराजांनी केलेलं आहे. म्हणजे देश धर्म पर मिटनेवाला जेव्हा आपण असं म्हणतो की हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं काम, त्यांच्या तीर्थक्षेत्रांचं, त्यांच्या देवालयांचं रक्षण करण्याचं काम हे शंभूराजांनी राजा म्हणून मोठ्या प्रमाणावर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संभाजी महाराजांनी सर बुलेट प्रूफ जॅकेटची सुद्धा निर्मिती केली जाते असं सांगितलं. असं म्हटलं जातं, खरं आहे ते. त्या संदर्भात काही ऐतिहासिक नाही, तसं म्हटलं जातं की वो तसे एक जॅकेट त्यांनी तयार केलेलं होतं. किंबहुना बुलेट प्रूफ म्हणण्यापेक्षा त्यावेळेला आपण असं म्हणूया की सहजी वार केल्यानंतर तो आतल्या व्यक्तीला लागणार नाही वगैरे अशा पद्धतीचे काही सुविधा त्यांनी केलेल्या असतात. सर संभाजी महाराज एक प्रशासक म्हणून किती चांगले होते हे आपण आम्हाला सांगितलं. खरं तर मराठी साहित्य विश्वामध्ये वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानेश्वर सगळ्यांनाच माहिती आहे. होय होय. परंतु अगदी 14व्या वर्षी, अवघ्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी ग्रंथरचना केली आणि नायिका भेद असेल, बुधभूषणम असेल, सतशतक असेल, असे 4 ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली. तर एक साहित्यिक म्हणून संभाजीराजे किती श्रेष्ठ दर्जाचे होते या संदर्भात थोडा प्रकाश. आपण मगाशी बोलत असताना म्हणालो होतो की संभाजी महाराज हे बहुभाषा कोविद होते, अनेक भाषांचं ज्ञान त्यांना होतं. शिवाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी लहानपणापासून त्यांच्या शिक्षणाची योग्य ती सोय केलेली असल्या कारणामुळे अनेक भाषा त्यांना अवगत होत्या, लिहिता वाचता येत होत्या. आणि एक साहित्यिक अंग म्हणजे संभाजी महाराजांच्या बाबतीत मी मगाशी आधी तुम्हाला बोलताना असं म्हणालो होतो की शिवाजी महाराजांसारखं संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व नाही. त्यांना शृंगारही प्रिय आहे, त्यांना पराक्रमही तितकाच प्रिय आहे, म्हणजे क्षत्रियत्वही तितकंच आहे, शृंगार रसही त्यांना तितकाच प्रिय आहे आणि तितकंच ते अध्यात्मवादी देखील आहेत. म्हणजे संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व चौफेर अशा प्रकारे. खऱ्या अर्थानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही 4 अंग आपण म्हणतो. खरंय. ही सगळी आपल्याला त्यांच्या चित्रात किंवा व्यक्तिमत्वात सापडतात. हो हो. आता बुधभूषण हा जो ग्रंथ आहे तो त्यांनी संस्कृतात लिहिलेला आहे आणि तो राजनीतीपर आहे.
आणि या राजनीतीपर ग्रंथामध्ये राजाने कसं वागायला हवे, राजनीतीमधल्या अनेक गोष्टींची चर्चा त्यांनी केलेली आहे. त्यानंतर नायिका भेद आणि नखशिक हे 2 ग्रंथ लिहिलेले आहेत. हे दोन्ही ग्रंथ हे शृंगार प्रधान अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. म्हणजे ते वाचल्यानंतर इतकं लढणारा, युद्ध करणारा, पराक्रमाने तळपणारा हाच राजा आहे की काय असा प्रश्न मनात निर्माण व्हावा, इतकं म्हणजे शृंगार रसप्रधान ते काव्य आहे सगळं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन नखशिका आणि नायिका भेद हे ग्रंथ रचणारा 7 शतक सारखा अध्यात्मवादी ग्रंथ रचू शकतो काय? म्हणजे राजकारण असू द्यात, शृंगार रस असू द्यात किंवा अध्यात्मवाद असू द्यात, या तिन्ही गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे द्राक्ष असेल किंवा रुद्राक्ष असेल, दोन्ही बाबतीत त्यांची लेखणी तलवारी इतक्या सफाईने चालू. हा. आणि म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की एक साहित्यिक म्हणून देखील त्यांचं कार्य खूप मोठं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या रात्रंदिन युद्धाच्या प्रसंगांमध्ये सुद्धा त्यांच्यातला साहित्यिक हा जागृत आहे. आणि म्हणून आपण पाहतो की एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे. म्हणजे लढाईच्या आघाडीवर बघा, प्रशासकाच्या आघाडीवर बघा, अध्यात्माच्या आघाडीवर बघा, शृंगार रसप्रधानाच्या आघाडीवर, कुठल्याही आघाडीवर बघा, त्या आघाडीवर तळपताना शंभूराजे हे आपल्याला दिसून येतील. म्हणजे खऱ्या अर्थाने जर आपण बघायला गेलं तर मला वाटतं ह्याचे श्रेय हे जिजाऊंनी आणि शिवाजी महाराजांनी जे त्यांना बालपणापासून काळजीपूर्वक घडवलं, त्यांना जे बाळकडून मिळालेलं त्याच्यात आहे. खरंय. सर, खरं तर एक अतिशय उत्तम योद्धा, पराक्रमी, त्यानंतर एक उत्तम प्रशासक, जनतेचा विचार करणारा प्रशासक असेल किंवा एक अतिशय हळव्या मनाचा साहित्यिक, हे सगळे गुण ज्यांच्यामध्ये सापडतात, त्या संभाजी महाराजांचा शेवट मात्र अतिशय दुर्दैवी झाला. कदाचित जगात दुसऱ्या कोणाचाच इतका वेदनादायी शेवट झाला नसेल. महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात इतके हाल होऊन मृत्यू झाला नसेल. एवढे हाल करून त्यांचा मृत्यू झाला. असं म्हणतात ना की जब दोस्त ही शामिल हो जाए दुश्मनों की चाल में, तब शेर भी फंस जाता है कुत्तों के जाल में. अगदी तशीच परिस्थिती संभाजी महाराजांच्या बद्दल निर्माण झाली. मग नेमकं त्यांची जी कैद संगमेश्वराला झाली, ती कैद कशी झाली, कोणाच्या फितुरीमुळे झाली, किंवा त्यानंतर त्यांचा जो अंत झाला, हा सगळा खरं तर हे सगळं आठवणं सुद्धा तुम्हालाही खूप वेदनादायक. होय, खरंय. पण ते तितकंच आवश्यक आहे, त्यामुळे थोडं सांगा आम्हाला त्याबद्दल. खरं तर 1687 दरम्यान आदिलशाही, कुतुबशाही नष्ट झाली आणि मुघलांनी, औरंगजेबाने पुन्हा एकदा स्वराज्यावर चौफेर आक्रमणाला सुरुवात केली. त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये शिर्क्यांनी कवी कलशाला बाजूला सारावं संभाजीराजांनी म्हणून आग्रह धरलेला होता. खर तर शिर्क्यांना मनसब प्रिय होती, त्यांना जहागीर हवी होती आणि शिवाजी महाराजांच्या धोरणानुसार संभाजी महाराजांनी ती दिली नाही. आपले येसुबाईंचं माहेर, गणोजी शिर्के येसुबाईंचे बंधू. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये संभाजीराजांनी कोणालाही जहागीर दिली नाही, तशी ती शिर्क्यांना पण दिली नाही. आणि कवी कलश हे संभाजीराजांच्या जवळ आहेत, ही गोष्ट प्रधान मंडळातील काही प्रधानांना त्याही वेळेला अजूनही खपत नव्हती. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रल्हाद निराजी होते. आणि या प्रल्हाद निराजींनी शिर्क्यांशी आणि आणखी काही लोक त्याच्यामध्ये सामील होते आणि शिर्क्यांनी तिकडे बंड केले आणि ते मोगलांना जाऊन मिळाले. आणि त्यावेळेला शिर्क्यांच्या शिरकाणामध्ये संभाजी राजाने कवी कलशाला पाठवून दिला. शिर्क्यांचं शिरकाण केलं म्हणजे त्यांचा पूर्णच निपात केला किंवा नाही, तसं नाही आहे. शिर्क्यांची जी देशमुखी ज्या भागामध्ये होती, ज्यांचं राज्य किंवा त्यांचं सत्ता ज्या भागात चालत होती, त्या शिर्क्यांच्या त्या भागाला शिरकाण असं म्हटलं जायचं. म्हणजे त्यांनी नंतर ही मागणी करत असताना आमचं शिरकाण आम्हाला परत द्या असं म्हटलेलं आहे. आता काही जणांनी असं उठवलेलं आहे की सगळ्यात शिर्क्यांचा सरसकट शिरच्छेद संभाजी राजांनी केला वगैरे, आणि त्यांची नावं दिलेली आहेत ते सगळेच्या सगळे शाहू महाराजांनी सत्ता स्वीकारेपर्यंत जिवंत होते. आणि हाही एक संभाजी महाराजांवर चुकीच्या पद्धतीने केलेला आरोप आहे. संभाजी राजांनी ज्या वेळेला कवी कलशाला पाठवलं तेव्हा शिर्क्यांनी कवी कलशाचा पराभव केला आणि त्यावेळेला संभाजीराजे स्वतः खेळण्याला आलेले आहेत आणि तिथून त्यांनी शिर्क्यांच्या राज्यावर आक्रमण केलं. शिर्क्यांच्या राज्यावर आक्रमण म्हणजे राज्यावर म्हणण्यापेक्षा त्यांची ती जी काही सत्ता केंद्र होतं त्याच्यावर आक्रमण केलं, त्या प्रदेशावर जिथे त्यांचा अधिकार चालत होता. आणि तिथून त्यांना बेदखल करून त्यांची देशमुखी देखील त्यांनी रद्दबातल करून टाकली.
आता या सगळ्या गोष्टी घडतायत. आता गणोजी शिर्के असतील किंवा इतर शिर्के असतील, सगळेच्या सगळे जाऊन मोगलांच्या चाकरीमध्ये गेलेले आहेत, आधीच गेलेले आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये तिथून परतत असताना संभाजी महाराज हे संगमेश्वरी थांबलेले आहेत. संभाजी महाराजांच्या सोबत त्यावेळेला जवळपास 400-500 सैनिक आहेत, भालाईत सैनिक आहेत. कवी कलश आहे, म्हालोजी घोरपडे आहे, संताजी घोरपडे आहे आणि खंडू बल्लाळ वगैरे अशी काही माणसं आहेत. ज्या वेळेला हंबीररावांचं निधन झालं, वीरगतीस प्राप्त झाले ते, त्यावेळेला म्हालोजी घोरपड्यांना सेनापती बनवण्यात आलं. म्हणजे सेनापती सोबत आहेत, परंतु आपल्या सोबत असलेलं सैन्य हे त्यांनी रायगडी पाठवून दिलं आणि मोजक्या 400-500 सैनिकांसह ते बराच काळ संगमेश्वरी राहिले. एक तर याच काळामध्ये कोल्हापूरच्या प्रदेशामध्ये मुकर्रब खान हा कुतुबशहाचा असणारा सरदार जो मोगलांच्या सेवेत आलेला होता, तो त्या भागामध्ये होता. आणि संभाजीराजे हे संगमेश्वरी आहेत ही गोष्ट औरंगजेबालाही माहीत झाली. त्याने आपल्या दूताच्या करवी मुकर्रब खानाला सांगितलं की संभाजी तिकडे संगमेश्वरी आहे आणि काहीही करून हालचाल करून तू संभाजीला पकड. आता संभाजीराजे हे निवांत आहेत, कारण कोल्हापूरवरून मोगलांचं सैन्य तिथपर्यंत यायला लागणारा जो कालावधी आहे तो जास्त होता आणि त्यामुळे मोगलांचं सैन्य काही इथं येत नाही. सर, पण असे आरोप केले जातात ना की अनेक जण असं म्हणतात की तिथे ते शाक्त पंथाची कुठली तरी तंत्र साधना करत होते, किंवा काही जण म्हणतात की त्यावेळेला ते मद्याच्या आहारी गेलेले होते. तर नक्की काय घडलं? काही विधी करत ते थांबलेले होते, पण हे जे कपोलकल्पित किंवा खूप भडक अशा प्रकारचं वर्णन करण्यात आलेलं आहे की रेड्याच्या कातड्यावर बसलेले होते वगैरे, असं तसं काही नव्हतं. एक विधी जो चालू होता त्याकरता म्हणून कवी कलशाने केलेल्या त्याकरता ते थांबलेले होते. कवी कलश शाक्तपंथीय होता, त्यामुळे विधी शाक्तपंथाप्रमाणेच होत होता वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. परंतु ते मद्याच्या आहारीच होते, त्यांना काय कळालंच नाही वगैरे असं नाही. कारण कोल्हापूरहून घाट उतरून संगमेश्वरी पोहोचेपर्यंत शत्रू जर मुख्य वाटेने आला तर ते त्यांना कळणं सहजपणे शक्य होतं. परंतु अशी शक्यता आहे की शिर्क्यांनी, कारण शिर्क्यांना संगमेश्वर असेल, खेळणा असेल किंवा त्यांचा तिकडचा जो सगळा भाग असेल तो तोंडपाठ होता म्हणावा किंवा पायवाट होती त्यांची, ती तशी स्थिती होती. त्यामुळे तिथल्या प्रत्येक गोष्टींशी ते परिचित होते. शिर्क्यांनी कदाचित मुकर्रब खानाला मदत केली, कारण शिर्के मोगलांकडेच गेलेले होते आणि मदत केली आणि आडवाटेने वेगाने जवळपास 3000चं सैन्य घेऊन मुकर्रब खान तिथे आला. आणि मुकर्रब खान एकदम जवळ आल्यानंतरच ते समजल्या कारणामुळे संभाजी राजांना तिथून निघून जाणं शक्य झालं नाही. आता खरं तर या बाबतीमध्ये बघायचं झालं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की संभाजी महाराजांचा जो काही स्वभाव आहे तो बेभान होऊन शत्रूवर तुटून पडण्याचा स्वभाव आहे. म्हणजे मागे पोर्तुगीजांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की घोडा पोहणीला लागलेला आहे, डायरेक्ट खाडीमध्ये घोडा संभाजीराजांनी घातला. शत्रूला पाठ दाखवून निघून जाणं त्यांना मान्य नाही. म्हणजे जीव वाचवण्यासाठी माघार घेणं हे मान्य नाही, स्वभाव नाही. कवी कलशाला किंवा आपल्या सेनापती म्हालोजी घोरपड्यांना सैन्याला अडवून धरण्याला सांगून सागरी मार्गे, कारण समुद्राच्या काठेचा भाग आहे तो, सागरी मार्गे तिथून निघून जाणं संभाजी राजांना सहज शक्य होतं. परंतु संभाजी राजांनी तसं केलं नाही. तर त्याऐवजी कवी कलशाच्या बरोबर म्हालोजी घोरपड्यांच्या बरोबर त्यांनी युद्ध करणं हा निर्णय घेतला. म्हालोजी घोरपडे त्या रणांगणीत त्यावेळेला ठार झालेले आहेत. संताजी वगैरे रणांगणातून निघून गेले, पळून गेले. असं होत असताना कदाचित असंही झालं असण्याची शक्यता आहे की त्यांनी संभाजी राजाला दुसऱ्या वाटेने जायला सांगितलं आणि आपण दुसऱ्या वाटेने निघून गेले. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र तसं झालं नाही आणि संभाजी राजे मोगलांच्या म्हणजे मुकर्रब खानाच्या ताब्यामध्ये सापडले. पण संभाजी महाराज हे लढताना कैद झाले. हो, लढताना कैद झालेले. ज्या कपोकल्पित कथा रचवल्या जातात की ते मद्याच्या अधीन होते किंवा ते कुठली तरी पूजा करत असताना गाफीलपणानं त्यांचा, नाही, तसं नाही झालेलं. शत्रू सैन्य तिथे येईल यांची ही गोष्ट त्यांना स्वप्नातही वाटलेली नाही. आणि जेव्हा आपलेच आप्तस्वकीय किंवा आपलीच माणसं शत्रूंना तिथपर्यंत येण्याच्या आडवाटा दाखवतात आणि शत्रू आडवाटेने आल्या कारणामुळे त्याचं येणं हे यांच्या लक्षातच आलेलं नाही. आणि त्याच काळामध्ये सगळीकडे गुप्तहेर मोगलांनी पेरलेले आहेत, हेरांचं जाळं सर्वत्र पेरलेलं आहे की काहीही झालं तरी संभाजी महाराजांना पकडायचं. औरंगजेबाला संभाजी महाराज संगमेश्वरी राहिलेले आहेत ही खबर मिळते. आता ही खबर कोणी पोचविली, कशी पोचविली, जसं तर तो फ्रेंच म्हणतो त्याप्रमाणे कदाचित
काही प्रधानांनीच केलेलं असेल तर माहित नाही, कारण शिर्क्यांच्या बरोबरीने प्रल्हादी निराजी जो होता या प्रधानाने बंड केलेला आहे, न्यायाधीश होता तो, त्यांनी बंड केलं म्हणून त्याला कैदेत टाकण्याचं काम हे संभाजी महाराजांनी केलेलं. ही फंद फितुरी जर झाली नसती, आपल्याच लोकांनी जर घात केला नसता, तर औरंग्याचा पराभव हा संभाजी महाराजांच्या हातूनच नक्कीच झाला नक्की असता. नक्की कारण आधीच त्यांची मानसिकता पूर्णपणे खचलेली होती औरंगजेबाची आणि त्याच्या पूर्ण सैन्याची. पण सर, तिथून संगमेश्वरी कैद होणं असेल, तिथून पुढे तुळापूर पर्यंतचा त्यांचा प्रवास, त्या दरम्यान त्यांना देण्यात आलेल्या वेगवेगळ्या शिक्षा तिच्या कधीच ऐकल्याही गेल्या नाहीत. मग त्यामध्ये विदूषकी पेहराव घालणं असेल, धिंड काढणं असेल, किंवा अगदी त्यांचं हौत्यात्म तर मन पिळवटून टाकणार आहे. नाही, आता हे बघा, परिस्थिती अशा प्रकारची आहे की संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर अतिशय वेगाने तिथून बाहेर पडून घाटमाथ्यावर जिथं मोगलांचं वर्चस्व आहे त्या भागामध्ये जेवढ्या होईल तेवढ्या वेगाने मुकर्रब खानाने संभाजीराजांना आणलेला आहे. आता इतक्या वेगाने आणल्यानंतर बहादूरगडावर त्यावेळेला औरंगजेब बादशाह होता. बहादूरगडावर संभाजीराजांना औरंगजेबाच्या पुढे पेश करण्यासाठी म्हणून तो घेऊन येतो आहे. आता हे करत असताना औरंगजेबाने आपल्या सैनिकांना आदेश दिलेला आहे, सेनापतीला सांगितलेला आहे की संभाजीची जेवढी होईल तेवढी निर्भत्सना करा, मानखंडना करा, मानभंग करा. उंटावर बसवलेलं आहे, विदूषकी पेहराव घातलेला आहे कवी कलश आणि संभाजी महाराजांना. फळ्याची उंच अशा प्रकारची टोपी डोक्यावर चढवलेली आहे आणि त्यांचे हाल करत करत, करणे वाजवत, वाद्य वाजवत वगैरे वगैरे संभाजीराजांना आणि कवी कलशाला औरंगजेबाच्या पुढे आणण्यात आलेलं आहे. अरे 9 वर्षाच्या संघर्षानंतर प्रचंड मानसिक त्रास, उद्विग्नता औरंगजेबाची अनेक वेळेला झाली. बोडक्या डोक्यानं तो फिरतो या संभाजीमुळे. तो संभाजी समोर आलेला बघून त्याला भान राहिलं नाही. तो सिंहासनावरून उडतो आणि खाली येतो आणि अल्लाहचे आभार मानतो की संभाजी हा माझ्या कैदेत आला, सापडला मला. त्यावेळेला बादशहाच्या समोर उभारलेल्या संभाजीराजांना त्याचे सरदार म्हणायला लागतात की कुर्निसात कर, ताजीम कर, राजाला प्रणाम कर, बादशहाला. पण संभाजी महाराज थोडीशी मान लववत नाहीत. ते सगळे म्हणतायत की हा बेमुरवत खोर आहे, हा खूप स्वाभिमानी आहे, पण तितकाच तो गर्विष्ठ आहे. मान देखील बादशहाच्या पुढे मोडेल पण वाकणार नाही. हा जो मराठी बाणा आहे तो तिथे पाहायला मिळतो. आणि मग त्यानंतर बादशहा त्या दोघांनाही कैदेत टाकतो. औरंगजेबाने रुहुल्ला खान या आपल्या सरदाराला संभाजी महाराजांच्याकडे पाठवला आणि 2 प्रश्न विचारायला सांगितले. त्याचा खजिना कुठे आहे, कुठे दडवून ठेवलेला आहे, आणि दुसरी गोष्ट अशी विचारली की माझे कोणकोणते सरदार हे तुला सामील झाले आहेत, फितूर आहेत, की ज्यामुळे आजपर्यंत मला विजय मिळालेला नाही. या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला त्यांनी विचारल्या त्यावेळेला संभाजीराजांनी मात्र त्या गोष्टींचं उत्तर देणं तर दूरच, औरंगजेबाला इतक्या तुच्छतेने त्याचे उल्लेख केलेले आहेत, त्याच्याविषयी बोललेले आहेत संभाजी महाराज, इतक्या शिव्या म्हणा दिलेले आहेत की रुहुल्ला खान संभाजी महाराज औरंगजेबाला जे म्हणाले ते जाऊन बादशहाला सांगू शकला नाही. पण त्याने एवढंच सांगितलं की तुमच्याविषयी खूप वाईट संभाजी बोलत होता. पण अनेक लोक तर असं सांगतात की औरंगजेब बादशाह स्वतः संभाजी महाराजांच्याकडे गेला, इस्लाम धर्म स्वीकार म्हणजे मी तुला सोडून देईन असं सांगितलं, आणि त्यावेळेस संभाजी महाराज म्हणाले की जर तू तुझी मुलगी मला देणार असशील तर मी इस्लाम स्वीकारेन. अशा पद्धतीच्याही गोष्टी सांगितल्या जातात. नाही, त्याच्यात काही तथ्य नाही आहे. खरं तर धर्म स्वीकारून आपल्या स्वधर्माचा त्याग करणारे संभाजी महाराज नव्हते. म्हणजे प्रसंगी प्राण देईन पण आपला धर्म सोडेन ही गोष्ट संभाजी महाराज कधीच करणं शक्य नाही. राहिली दुसरी गोष्ट की औरंगजेबाच्या मुलीच्या विवाहाची, किंवा जर तू मला मुलगी दिलीस तर मी इस्लाम स्वीकारेन वगैरे. औरंगजेबाला 5 मुली होत्या. त्यापैकी 3ऱ्या मुलीचं म्हणजे 3 नंबरची जी मुलगी होती तिचं निधन झालेलं होतं. त्याच्या 2 मुली या विवाहित होत्या, आपल्या नवऱ्याच्या घरी नांदत होत्या.
त्याची सगळ्यात मोठी मुलगी जी होती तिला त्याने आग्र्यामध्ये कैदेत ठेवलेलं होतं. म्हणजे औरंगजेबाच्या सोबत फक्त जियतुन्निसा ही एकच मुलगी होती. आणि ती मुलगी देखील, तिचं वय जर आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की तिचं वय संभाजी महाराजांच्या पेक्षा 13 ते 14 वर्षांनी अधिक होतं. त्यामुळे संभाजी महाराजांशी विवाहयोग्य एकही मुलगी औरंगजेबाची नव्हती. आणि मुलीशी विवाह करून धर्म बदलतील हे संभाजी महाराज कसले. त्यामुळे या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आहे. परंतु वाढवून सांगण्याच्या नादामध्ये, मी म्हणलं नाही का, नाट्य दाखवण्याच्या नादामध्ये वगैरे अशा काही गोष्टी होत असतात. परंतु प्रत्यक्षामध्ये स्वधर्माचा त्याग करण्याचा विचार देखील संभाजी महाराजांच्या मनाला कधी शिवला नाही. संभाजी महाराजांनी कधी औरंगजेबाला मुलगी मागितली नाही. आणि तोच संभाजी महाराज, तेच संभाजी महाराज औरंगजेबाची निर्भत्सना करतायत. आणि त्यामुळे त्याची ती गोष्ट होणं शक्य नाही आहे. महाराणी येसूबाईंनी संभाजी महाराजांची सुटका करण्याच्याही अनेक प्रयत्न केले असंही सांगितलं जातं. त्यातही विशेष करून रायप्पा महार असेल किंवा ज्योत्याजी असेल अशा अंगरक्षकांच्या माध्यमातून त्यांना पत्र पाठवणं असेल किंवा त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न त्यांनी केला असंही अनेक इतिहासकार सांगतात. त्या संदर्भात काही जास्त माहिती तुम्ही आम्हाला देऊ शकाल का? नाही, खरं आहे, मराठ्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु औरंगजेबाचं जे सैन्य होतं त्या सैन्याच्या पुढे टिकाव लागणं शक्य नव्हतं. कारण संभाजी महाराजांना पकडून आणल्यानंतर खुद्द औरंगजेबाच्या सोबत त्यावेळेला कायम तो आपल्या सोबत 1.25 लाखाची सेना घेऊन फिरत असते. आणि 1.25 लाखाची सेना जिथे त्याच्या सोबत आहे, लाखभराचं सैन्य, आता मुकरब खान ही तिथून आलेला आहे. आणि एवढं मोठं सैन्य असलेल्या ठिकाणी जाऊन संभाजीराजांना तिथून त्याच्या तावडीतून सोडवून आणणं ही केवळ अशक्य अशा प्रकारची गोष्ट होती. मराठ्यांनी प्रयत्न केले नाहीत अशा प्रकारचा प्रश्न नाही. परंतु संगमेश्वरी असणारं ठिकाण आणि त्यानंतर घाटमाथ्यावर येत असताना त्यांचा असणारा वेग, ते येत असताना मुकरब खानाला येऊन मिळालेलं सैन्य, आणि त्यावेळेला मराठी सेना कोणत्या भागात होत्या, या सगळ्या गोष्टीचा विचार करता ते शक्य नव्हतं. आणि त्यामुळे काही ते शक्य झालेलं नाही. तर संभाजी महाराजांचा हा अतिशय जीव हेलावणारा अंत, आणि तरी सुद्धा मृत्यूला सुद्धा अंगावर, म्हणजे मृत्यूला सुद्धा, ज्याला आपण म्हणतो की सामान्य माणूस मृत्यूचं नाव निघालं की घाबरतो. पण मला वाटतं की संभाजी महाराजांचे इतके हाल होत असताना, म्हणजे डोळे काढले जात आहेत, अंगावरची कातडी काढली जाते, तरी सुद्धा ते जितक्या निधड्या छातीनं समोर उभे राहिले, मृत्यूचा सुद्धा कदाचित क्षणावर थरकाप उडला असेल. अशा या हौत्यात्म्यामधून किंवा त्यांच्या या बेधुंद शत्रूवरती चालून जाणारी वृत्ती असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण काय शिकावं किंवा काय घ्यावं त्यांच्या चरित्रात? खरं तर ज्या वेळेला संभाजी महाराजांनी औरंगजेबाला बोल लावला, अनेक गोष्टी बोलल्या, आणि ती गोष्ट रुहुल्ला खान ज्या वेळेला जाऊन सांगतो, त्यावेळेला औरंगजेब संभाजी महाराजांचे डोळे काढायला सांगतो. डोळे काढलेले आहेत. संभाजीराजांनी अन्नत्याग केलेला आहे. त्याही स्थितीमध्ये बोलणं बंद होत नाही आहे. त्यांची जिव्हा छाटण्यास सांगण्यात येते. जिव्हा छाटली गेली, जीभ छाटली गेलेली आहे. आणि त्यानंतर औरंगजेब या काफराला, म्हणजे मुस्लिमेतर म्हणून, काफर म्हणून शिक्षा सुनावतो. संभाजीराजांच्या देहाचे बारीक बारीक तुकडे करण्यात येतात. ते कुत्र्यापुढे टाकले जातात. मन सुन्न करणारा अशा प्रकारचा हा सगळा प्रसंग आहे. एक राजा स्वधर्मासाठी, स्वराज्यासाठी किती यातना सहन करतो. म्हणजे या सगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रकारे यातना देणं चालू आहे. परंतु या सगळ्या यातना सहन करून देखील संभाजी महाराज शरणागत होत नाहीत. औरंगजेबाला शरण जात नाहीत. आपल्या देहाचे बारीक बारीक तुकडे होत असताना सुद्धा, डोळे काढले जात असताना सुद्धा, अंगावरची कातडी सोडली जात असताना सुद्धा, आणि हे सगळं बघितलं. म्हणजे मुघलांच्या इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. काही जण असं म्हणतात की संभाजी महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांचं शिर महाराष्ट्रातल्या स्वराज्यातल्या मोठ्या मोठ्या मुघली नगरांमधून फिरवण्यात आलं, उत्तरेत नेण्यात आलं, दिल्लीच्या दरबारी, म्हणजे दिल्लीच्या प्रवेशद्वारावर टांगण्यात आलं, किंवा
काही जण असं म्हणतात की या दोघांच्या कवी कलशाच्या संभाजी महाराजांच्या शरीरामध्ये पेंढा भरून त्याची मिरवणूक काढण्यात आली वगैरे. म्हणजे वडू बुद्रुकला संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करून ते कुत्र्यासमोर टाकण्यापर्यंत नीचपणा औरंगजेब करतो. औरंगजेबाने आयुष्यामध्ये 2 चुका केल्या. एक पहिली चूक, आग्र्याला शिवाजी महाराज कैदेत सापडलेले असताना ते सुटून जाण्या इतकी संधी त्यांनी त्याला दिली. आणि त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दुसरी चूक, ती संभाजी महाराजांचा हाल हाल करून जो मृत्यू त्याने घडवून आणला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. त्याला असं वाटलं होतं की संभाजीला ठार मारल्यानंतर आता महाराष्ट्र आपण सहजपणे जिंकून घेऊ. काही काळासाठी झालंही तसंच की सर्व मराठ्यांना काय करावं समजेना, राजा मेला आणि इतक्या वाईट पद्धतीने. आणि हे पाहून हवालदिल झालेल्या, गर्भगळीत झालेल्या मराठ्यांनी औरंगजेबाला लढा देणं सोडून दिलं. रायगडासह अनेक किल्ले औरंगजेबाच्या ताब्यात गेले. पण काही काळामध्येच हे सगळे मराठे शंभूराजाच्या हौतात्म्याने इतकं प्रेरित झाले, इतके पेटून उठले की त्यांनी या औरंग्याला या मराठी राज्यामध्येच मरायला लावलं. 27 वर्ष लढून याच भूमीत आपले प्राण ठेवायला लावले. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं संभाजीराजांचा होता. पण का औरंगजेबाच्या त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये अनेक शत्रू झाले. अगदी शिवाजी महाराज आग्र्याला भेटायला गेल्यानंतर सुद्धा त्यांनी कैद केली, परंतु शिवाजी महाराजांना त्यांनी मारून टाकण्याचा म्हणजे नंतर शेवटी प्रयत्न केला. पण इतके हाल हाल करून, इतक्या निर्घृण पद्धतीनं, म्हणजे माणूस म्हणून गेले, त्याला कदाचित लाज वाटली असेल त्या औरंगजेबाला, इतक्या घाणेरड्या पद्धतीनं शिक्षा त्यांनी संभाजी महाराजांना का दिली? अनेक लोक असंही म्हणतात की मनुस्मृतीच्या आधारावरती ही शिक्षा दिली गेली. संभाजी महाराजांनी संस्कृतचं पठण केलं होतं, त्यामुळे त्यांची जीभ कापण्यात आली वगैरे, अशा पद्धतीचेही अनेक युक्तिवाद आजकाल केले जातात. नाही, आता होत आहेत, काही जण असं म्हणतायत, खरं आहे ते. परंतु प्रत्यक्षामध्ये मनुस्मृतीप्रमाणे दिलं, वैदिक ब्राह्मण एक तर ऑलरेडी सगळे त्यांचे प्रधान वगैरे त्यांच्या विरोधामध्ये होते. धर्मांतरित करून लोकांना स्वधर्मामध्ये परत आणणं ही गोष्ट देखील त्यांना मान्य नव्हती. तांत्रिकपंथीय असणाऱ्या, शाक्तपंथीय असणाऱ्या कवी कलशाला इतकं मोठं पद देणं हेही त्यांना मान्य नव्हतं. त्याच्या पलीकडे अनेक प्रधानांना संभाजी महाराजांनी त्यांनी केलेल्या चुकीची दिलेली शिक्षा देखील त्यांना मान्य नव्हती. आणि त्यामुळे या सगळ्यांनी कट रचून औरंगजेबाला असं सांगितलं असण्याची शक्यता वगैरे नाकारता येत नाही. परंतु मला स्वतःला त्याच्यापेक्षा पण जास्त असं वाटतं की ज्या पद्धतीने संभाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे वगैरे, ती सगळी इराणी पद्धत आहे. म्हणजे इराणमध्ये एखाद्या कैद्याला शिक्षा करतानाची वगैरे पद्धत आहे. त्यामुळे मी निश्चितपणे असं सांगू शकत नाही की ती याच्या पद्धतीने शिक्षा दिलेली होती मनुस्मृतीप्रमाणेच वगैरे. परंतु ज्या पद्धतीने शिक्षा दिली ती अत्यंत निघृण अशा प्रकारची होती, हे मात्र निश्चित आहे. आजच्या काळामध्ये वेगळी वेगळी आव्हानं समोर उभी राहत असताना, त्यातही विशेष करून युवा पिढी, कारण अवघ्या तिशीमध्ये संभाजी महाराज इतक्या यातनांना तोंड देऊन तरी सुद्धा कुठंही स्वतःचा स्वाभिमान, स्वतःचं स्वराज्य, खरं तर कदाचित औरंगजेबाशी तह करणं किंवा त्याच्यासमोर त्याला कुर्णिसात करणं, स्वतःचा जीव वाचवून त्याच्यानंतर ऐजाशी करत जगणं हे कदाचित शक्य झालं असतं. पण त्याहीपेक्षा ह्या शिवबांच्या छाव्याने त्या औरंग्याला ठणकावून सांगितलं की तू जर वादळ असशील तर मी झंझावात, आणि तू जर झंझावात असशील तर मी शिवबाचा छावा. आणि हा शिवबाचा छावा त्या औरंग्याला पुरून उरला. सर, म्हणजे ज्यावेळेस अकबर कैदेमध्ये होता आणि त्यावेळेस अकबराची बहीण झीनतुन्निसाला संभाजी महाराजांनी एक लिहिलेलं पत्र औरंग्याला सापडलं. आणि त्या पत्रामध्ये संभाजी महाराजांनी त्या काळात लिहिलेलं होतं की तुमच्या पिताश्रींना सांगा की जे काही मिळवलं दख्खनेत येऊन ते घेऊन तुम्ही परत जा. नसेल, मी आणि माझे वडील एकदा आग्र्याला आल्यानंतर त्यांच्या तावडीत सापडलो, पण आम्ही यशस्वीपणाने स्वतःची सुटका करून घेतली. पण आता जर तुमचे पिताजी आमच्या तावडीत सापडले तर त्यांची सुटका होणार नाही. आणि त्यांचा जर इथे राहण्याचा विचार असेलच तर त्यांनी स्वतःच्या कबरीसाठी योग्य जागा शोधून ठेवावी, असं पत्र संभाजी महाराजांनी झीनतुन्निसाला लिहिलेलं आहे. आणि मला वाटतं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी संभाजी महाराजांचे ते शब्द
खरे करून दाखवले. होय, खरं आहे. त्या औरंग्याची कबर याच महाराष्ट्राच्या मातीत उभारली आणि मला वाटतं की संभाजी महाराजांच्या हौतात्म्याला खरी श्रद्धांजली. खरी श्रद्धांजली या आणि अभिवादन. खरा न्याय बरोबर. तिथं त्यांनी दिला. पण आज एकंदरीत या अशा जगण्याच्या या कल्लोळामध्ये की आज माणूस जिथं खूप सेल्फ सेंटर्ड आपण होत चाललेले आहोत, म्हणजे आता आपलं जगणं हे डीपी पुरतं स्टेटस पुरतं राहिलेलं असताना आणि आज खऱ्या मैत्रीपेक्षा व्हर्च्युअल जगातल्या गोष्टी महत्वाच्या होत असताना किंवा माणूस आता फक्त पैशाच्या मागे लागत असताना देश धर्म देव स्वराज्य निष्ठा किंवा त्यातही करून अनेक महापुरुष एकेका जातीमध्ये बंदिस्त करण्याचे प्रयत्न होत असताना नक्की संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील किंवा त्यांच्यातला एखादा गुण जर आपल्यामध्ये घ्यायचा असेल तर आजच्या या लोकांना तुम्ही काय सांगा? खरं आहे, आपण सेल्फ सेंटर्ड बनत चाललेलो आहोत. किंबहुना राष्ट्रप्रेमाची भाषा देखील आता सध्या बदलत चाललेली आहे आणि त्यातही तरुण आज आपण पाहतोय. सोलापूरच्या बाबतीमध्ये जर बघायला झालं तर अनेक बाबतीमध्ये अलीकडे व्हॉट्सॲपवर फेसबुकवर ज्या गोष्टी आल्यात, काही सुज्ञ तरुणांनी म्हणा इतरांनी टाकल्यात, त्यांनी सांगितलेलं आहे की सोलापुरात मावा पुन्हा चालू करू नका. तरुण व्यसनांच्या आहारी मोठ्या प्रमाणावर जातोय आणि एवढ्या संकटाला घाबरून जीव देणारी पिढी आता निर्माण झालेली आहे. किंबहुना कोरोनाचं संकट आलेलं आहे. आता आपण बघतो आहोत, महिना 2 महिना घरात राहिलोय तर मनोविकार तज्ञांकडे जाण्याची वेळ येते, समुपदेशकाकडे जाण्याची वेळ येते आहे. त्यांचा व्यवसाय जोरात सुरू झालेला आहे. कारण आम्हाला घरात बसायला नुसतं सांगितलंय आणि जे संकट आमच्या पुढे नाही अदृश्य स्वरूपामध्ये आहे, अशा संकटाला देखील घाबरून आपण मानसिकदृष्ट्या खचत चाललेलो आहोत. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील ही संकट वगैरे बघितली, हे चरित्र आपण मोठ्या लोकांची वाचायला पाहिजे. त्याचं कारणच हे आहे की संकटाचा धीराने मुकाबला आपण कसा केला पाहिजे. संकट कितीही मोठी येऊ दे. इतकंच नाही तर मुस्लिमांच्या बाबतीमध्ये हे आपण संभाजीराजांचं धोरण बघितलं तर संभाजीराजांनी आपल्या राज्यातील रयतेला, मुस्लिम रयतेला समानतेने वागवलेला आहे. 2 गोष्टी आहेत. त्यांनी मुस्लिम देवस्थानांना त्रास दिलेला नाही, परंतु हिंदू देवस्थानांवर कोणी घाला घालेल हे बिलकुल मान्य केलेलं नाही. त्याला तातडीने शासन पण केलेलं. म्हणजे प्रत्येकच धर्म प्रत्येकच देवस्थान हो, सुरक्षित राहिलं पाहिजे. म्हणजे जे भारतीय संविधान करतं की प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आपापल्या पद्धतीनं उपासना आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे आणि ते स्वातंत्र्य त्यांनी उपभोगायला पाहिजे. आणि कोणीही दुसऱ्या धर्मावर, दुसऱ्या धर्मस्थळांवर बलात्कार किंवा हे करून अन्याय अत्याचार करून हे करता कामा नये. म्हणजे राष्ट्रप्रेमाची एक वेगळी जी व्याख्या जी आपण राज्यघटनेमध्ये बघतो ती संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून तरुणांनी धाडसाने संकटाला सामोरं जाण्याची, किती प्रचंड संकट आहे आणि हे बघितलं की लक्षात येतं, ज्यांनी शिवबा अभ्यासलेला आहे, ज्यांनी शंभूराजे अभ्यासलेले आहेत, त्याच्या आयुष्यात कितीही मोठी संकट येऊ द्यात, तो कधीही परिस्थितीला शरण जाणार नाही. अपयशाचा धनी कधीच होणार नाही. ना की शिवाजी हा शब्द जर उलटा वाचला तर शिवाशी असं होतं. आणि मला अनेक ठिकाणी मी जे ऐकतो, वाचतो खरं तर, की जगावं कसं हे शिवरायांनी शिकवलं आणि मरावं कसं हे शंभूराजांनी शिकवलं. मला मरावं कसं नाही, जगावं कसं हे जे शिवरायांचं तत्व आहे तेच शंभूराजांनी शिकवलं. मृत्यूला सामोरं जात असताना ते निर्भयपणे गेलेले आहेत, परंतु तोपर्यंतचं जगणं जे आहे ते आपण पाहण्याची गरज आहे. असं म्हणावं लागेल की जगावं कसं हे शिवबांनी शिकवलं आणि लढावं कसं हे शंभूराजांनी. खरं. त्यामुळे खरोखरच आता प्रत्येक तरुणाईने सुद्धा आता ठरवावं की पाठीवर शिवाजी आणि छातीवर संभाजी कोरलंय आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलाय. उधळला तरी येळकोटच आणि नाही उधळला तरी येळकोटच, अशा पद्धतीनं आता तरुणाईने व्यसनाच्या पासून लांब राहून जगणं हीच खऱ्या अर्थानं शंभूराजांना दिलेली मानवंदना असेल. छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, संभाजी महाराजांची असेल, बाबासाहेबांची असेल किंवा कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल, त्या जयंतीमध्ये मोठे मोठे मंडप उभे करून आवाज वाढव डीजेच्या तालावरती नाचणं म्हणजे जयंती साजरी करणं नाहीये, तर त्या महापुरुषांच्या चरित्रामधला एकतरी गुण स्वतःमध्ये आपण आणण्याचा किंवा आचरण करण्याचा कसा प्रयत्न करू, त्याचा प्रयत्न करणं ही खऱ्या अर्थानं जयंती साजरी करणं असेल. अगदी खरं आहे
की अगदी अंगावरती विदूषकी पेहराव असताना, साखळदंडाने जखडलेलं असताना सुद्धा त्या औरंग्याला पूर्णिसात न करता त्याच्या नजरेला नजर भिडवण्याची ताकद शंभूराजांच्या मध्ये होती. की अरे तू वादळ तर मी झंझावात, तू झंझावात तर मी ज्वालामुखीचा लाव्हा, आणि तू जर ज्वालामुखीचा लाव्हा तर मी शिवबाचा छावा, हे त्या औरंग्याला ठणकावून सांगणाऱ्या शंभूराजांचे वारसदार जर बनायचं असेल तर त्यांचा वारसा आपल्याला तितक्याच जबाबदारीनं पुढे न्यावा लागणार आहे. संभाजी महाराजांनी काय केलं असं विचारणाऱ्यांना इतकंच सांगायचंय की त्यांनी स्वराज्यामध्ये 5000 किलोमीटरची भर घातली, दक्षिणेवरती 2दा स्वारी केली आणि अनेक प्रांत स्वराज्याला जोडले. जंजिऱ्याजवळ फेसाळलेल्या लाटांना ठेचत 8000 मीटर लांबींचा पूल बांधला, आरमार वाढवलं आणि सागराला कवेत घेतलं. जगातला पहिला तरंगता तोफखाना निर्माण केला. युद्धभूमीवरील गरज लक्षात घेऊन एका महिन्यात जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण केलं. स्वराज्याचा स्वतंत्र दारुगोळ्याचा कारखाना सुरू केला. दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावं म्हणून डोंगर पोखरून जलनियोजन केलं. रयतेसाठी असंख्य नवी गावं वसवली, व्यापाऱ्यांच्यासाठी नव्या व्यापार पेठा वसवल्या, धरणं बांधली. बालमजुरी असेल, वेठबिगारी असेल, गुलामी असेल, त्याच्या विरोधात कायदे तयार केले. आपल्या शिलेदारांना जपलं, त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला आणि म्हणून तरी 9 वर्ष तलवारीच्या टोकावरती औरंग्याला झुंजत ठेवत स्वराज्याचा एक किल्ला तर सोडा, पण मातीचा एक कण सुद्धा त्या औरंग्याच्या ताब्यामध्ये जाऊ दिला नाही. आणि म्हणूनच जर चितेत जळाल तर फक्त राख व्हाल, पण जर स्वराज्याच्या अग्निकुंडात जळाल तर मात्र लाखो लोकांची प्रेरणा व्हाल. आणि अशीच प्रेरणा शंभूराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीवरती प्रकाश टाकण्यासाठी खरं तर अतिशय मेहनत घेऊन, आपल्या अतिशय अभ्यासू, ओजस्वी आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता वस्तुनिष्ठ असा इतिहास समोर आणण्यासाठी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण सर यांनी जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाला खरंच तोड नाही. कारण म्हणतात ना, जी माणसं आपला इतिहास विसरतात ती माणसं आपला इतिहास घडवू शकत नाही. पण सर, आज तुमच्या माध्यमातून, तुमच्या या अभ्यासपूर्ण विवेचनाच्या माध्यमातून तो इतिहास आम्हाला कळला. तुम्ही जेव्हा शंभूराजांचा अंत सांगत होता तेव्हा पाणी तुमच्याही डोळ्यात तरळत होतं, माझ्याही डोळ्यात येत होतं. आणि मला वाटतं जेव्हा टीव्ही स्क्रीनवरून लोक हे ऐकतील तेव्हा प्रत्येकाच्याच हृदयाला आणि डोळ्याला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. पण फक्त डोळ्यात पाणी आणून जबाबदारी थांबणार नाहीये, तर शंभू राजांच्या सारखं बनण्याचा प्रयत्न करणं हीच खऱ्या अर्थानं आदरांजली असेल त्यांच्या हौतात्म्याला आणि त्यांच्या या जगण्याला, लढण्याला दिलेली खऱ्या अर्थानं श्रद्धांजली असेल. पुन्हा एकदा खरं तर मला स्वतःला BR न्यूजचे आभार मानायचे आहेत, कारण शंभूराजांवर एक अशी मालिका तयार व्हावी असं तुम्हा सगळ्यांना वाटलं आणि त्यानुसार आपण एक खूप सुंदर अशा प्रकारची मालिका तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहूया रसिक श्रोत्यांना कसं वाटतं. आणि माझी खूप इच्छा होती की संभाजी महाराज या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचावे. तो प्रयत्न करण्याची आपण ही मला संधी दिली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही BR न्यूजचे मी आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर मी आपल्या मनापासून धन्यवाद देते आणि इथेच थांबूया.